सकाळी 5:30 वाजता उठली आणि डायरेक्ट किचनमध्ये, कारण आज आम्हाला जायचं होतं फिरायला आणि सोबत घेऊन जाण्यासाठी जेवण बनवायचं होतं. छोलेंची भाजी बनवली, पोळ्या बनवल्या, मसाल्याची खिचडी बनवली आणि नाश्त्यासाठी मटाची उसळ पण बनवायची होती. आणि तेवढ्यात गेली लाईट. म्हटलं बापरे, हिला पण आताच जायचं होतं का. 8:30 वाजेपर्यंत सगळे कामं वगैरे झाले. कपड्यांची पॅकिंग तर मी रात्रीच करून ठेवली होती आणि ही जी सॅक आहे त्यात फक्त मी खाण्यापिण्याचं सामान ठेवत होती. फ्रूट्स वगैरे, कुरकुरे, चॉकलेट, जेवण असं ठेवलं. बघा माझा किचन वगैरे पूर्ण क्लीन झाला होता आणि भांडे वगैरे पण धुतले. आणि जे भांडे धुतलेले होते ते पण मी लावून गेली, कारण मला माहिती होतं की तिकडून आल्यानंतर आपण खूप दमणार आहे आणि कुठेही जायचं असलं तर मी सगळे कामं करूनच जाते. त्याच्यानंतर मीही तयार झाली आणि सिंपल असा ड्रेस घातला. म्हटलं काय ट्रेनमध्ये झोपूनच जायचं आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे पोहोचणार होतो. तेवढ्यात बस पण आली. बसमध्ये सामान वगैरे ठेवलं, आम्हीही बसलो. आणि कुठे जायचं आहे ते तुम्हाला सांगायचं राहिलंच तर जम्बूला जातो आहे आम्ही. आतापर्यंत फक्त मूवीमध्ये, सिरियलमध्ये पाहिलेलं होतं, ऐकलेलं होतं. आता आम्ही स्वतः जातो आहे तिथे. कधी वाटलं नव्हतं की आम्ही पण तिथे पोहोचू. तर फिलिंग खूप 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 हॅपी होती. तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही की किती आनंदी होती मी. त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आम्ही. आणि हा बघा आमचा छोटासा कुली. रेल्वे स्टेशनला आम्ही थोडा वेळ म्हणजे अर्धा तास लवकरच गेलेलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला बराच टाईम तिथे बसावं लागलं. आणि तिथेच मला भूक पण लागली, कारण मी घरी तर नाश्ता बनवला होता पण मग काही खाल्लं नाही, कारण मला कुठे जायचं असलं ना तर बिलकुल जेवण जात नाही. तर रेल्वे स्टेशनवरच मी कुरकुरी, बिस्किट वगैरे थोडं खाल्लं. त्यावेळात आमची ट्रेन पण आली आणि आमचा जम्मूसाठी प्रवास सुरू झाला. आमच्यासोबत नगरची अजून एक फॅमिली होती. त्यांना पण एक मुलगा एक मुलगी होती आणि ते तिघी बघा वरती बसले होते आणि यांच्या खूप मस्त्या चालू होत्या ट्रेनमध्ये. म्हटलं जाऊ दे, मस्त्या का करेना, पण मग बसलेले शांत एके जागी, कारण अधिरा एकटी असली ना तर एका जागेवर बिलकुल बसत नाही ती. त्याच्यानंतर आम्ही पण थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या, जेवण केलं आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी आम्ही 6 वाजता आम्ही जम्मूला उतरलो. रेल्वे स्टेशनवरच आम्ही ब्रश वगैरे केला, थोडा वेळ बसलो, कारण तिथे ना आपल्या सिमला रेंज नसते म्हणून आम्हाला कार्ड घ्यायचं होतं. तर ते सोबतचे जे दादा होते ते कार्ड घ्यायला गेले होते, म्हणून आम्ही थोडा वेळ रेल्वे स्टेशनवरच बसलो. तिथेच ब्रश वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो आणि नंतर निघालो कटरा जाण्यासाठी. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच खूप साऱ्या टॅक्सी, बस असतात. तर आम्ही बस पकडली आणि निघालो. आणि बसच्या बाहेर तर व्ह्यू इतका मस्त होता. अवतीभोवती खूप छान वाटत होतं. तिकडे मस्त गोल गोल रस्ते आहेत आणि डोंगर वगैरे आहेत. मी तर खूप एन्जॉय करत होती. आणि रस्त्यामध्ये आम्ही एका ठिकाणी उतरलो चहा पिण्यासाठी आणि तिथेच एका बाईची लहान मुलगी हरवली. ती बिचारी खूप रडत होती आणि तिला बघून मला खरंच खूप वाईट वाटत होतं. म्हणून कुठेही जात असले ना तर आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. 9 वाजता आम्ही कटराला पोहोचलो. त्याच्यानंतर गेलो आम्ही रूमवर आणि नंतर आम्हाला जायचं होतं वैष्णोमाताच्या दर्शनासाठी. तर चला मग बाय.